मित्रांनो, कापूस पिकामध्ये पहिल्या सुरुवातीची जी फवारणी आहे तर ती आपल्याला कधी घ्यायची आणि ती फवारणी घेताना कोणते कीटकनाशक वापरायचे, आपल्याला पहिल्या स्टेजमध्ये कोणत्या किडीचा प्रादुर्भाव असतो, कोणत्या टायमिंगला किंवा आपण कोणत्या दिवसाला आपण ती फवारणी घेतली पाहिजे, तर याची सर्व सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात रॉयल शेती. तर मित्रांनो, आपल्याला कापूस पिकामध्ये पहिली फवारणी घेताना त्यामध्ये आपल्याला फुटव्यांची संख्या जास्तीत जास्त होण्यासाठी, त्याचबरोबर कापूस पिकाची चांगली वाढ होण्यासाठी त्यामध्ये फवारणी घेणे गरजेचे आहे. त्या हिशोबाने आपल्याला औषध जे आहे तर ते घेणे गरजेचे आहे. मित्रांनो, औषध कोणतं घ्यायचं तर ते तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर मावा कीड आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जास्त प्रमाणात दिसून येत असते. मग या मावा किडीला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये चांगले कीटकनाशक त्यामध्ये घेणे गरजेचे आहे. मग ते कीटकनाशक कोणतं, त्याचं प्रमाण किती, ते सुद्धा पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण आता बघूया की आपल्याला जे कीटकनाशक आहे तर ते कोणतं घ्यायचं. तर मित्रांनो, कीटकनाशक घेताना बाजारामध्ये बरेचसे कीटकनाशक आहे. तर मित्रांनो, त्यामध्ये एक दोन कीटकनाशकाची मी तुम्हाला माहिती सांगतो. मित्रांनो, त्यामध्ये जे पहिलं कीटकनाशक आहे तर ते कॉन्फिडर. मित्रांनो, कॉन्फिडर जर मिळालं तर ते आपण घेऊ शकता. त्यामध्ये इमिडाक्लोप्रिड हा घटक आपल्याला बघायला मिळतो. तर मित्रांनो, कॉन्फिडर जे आहे तर ते आपल्याला 10 ml प्रति पंपासाठी वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला मावा कीड, थ्रिप्स, तुडतुडे जर आपल्या कापूस पिकामध्ये आढळले तर त्याला नियंत्रित करण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला कॉन्फिडर 10 ml घ्यायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला हे कीटकनाशक मिळालं नाही किंवा हे घ्यायचं नसेल तर त्यामध्ये आपण JSP कंपनीचं त्यामध्ये स्लेअर प्रो घेऊ शकता. त्यामध्ये थायमेथोक्झाम 30% FPS वाला घटक त्यामध्ये बघायला मिळतो. म्हणजेच मित्रांनो, आपण त्याला गवचा म्हणतो. आपण सोयाबीनची जी बीज प्रक्रिया आहे तर या कीटकनाशकाने केलीच असेल. तर मित्रांनो, हे सुद्धा आपण फवारणीसाठी घेऊ शकता. त्यामध्ये थ्रिप्स, तुडतुडे, पांढरी माशी, मावा या किडीला नियंत्रित करण्यास मदत मिळत असते. त्यामुळे मित्रांनो, याचं जे प्रमाण आहे तर ते आपल्याला 20 ml प्रति पंपासाठी वापर करायचा आहे. मित्रांनो, हे जे कीटकनाशक आपण घेतले त्यानंतर आपल्याला फुटव्यांची संख्या जास्तीत जास्त व्हावी, वाढ चांगली व्हावी, हिरवेगारपणा चांगला राहावा. ढगाळ वातावरण असल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया कमी मंदावत असते, तर मग ती चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी आपल्याला टॉनिक आणि त्यामध्ये विद्राव्य खत घेणे गरजेचे आहे. मग मित्रांनो, विद्राव्य खत घेताना त्यामध्ये आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये 19-19 जे विद्राव्य खत आहे तर ते आपल्याला 70 ते 75 ग्रॅम प्रति पंपासाठी वापर करणे गरजेचे आहे, जेणेकरून वाढ आणि फुटवा त्यामध्ये चांगला बघायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला 19-19 सोबत त्याला जोडीला आपल्याला त्यामध्ये टॉनिक घेणे गरजेचे आहे, जे की ढगाळ वातावरणामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होण्यासाठी. त्यामध्ये सगळ्यात भारी जे टॉनिक आहे तर मित्रांनो, ते आपल्याला सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच आपल्याला बायोविटा एक्स मित्रांनो त्यामध्ये घेणे गरजेचे आहे. बायोविटा एक्स जे आहे तर ते आपल्याला 30 ते 40 ml प्रति पंपासाठी वापर करायचा आहे. मित्रांनो, बायोविटा एक्सने आपल्याला त्यामध्ये फुटव्यांची संख्या, त्याचबरोबर झाडाची जी वाढ आहे, हिरवेगारपणा आहे तर तो टिकून राहण्यासाठी आपल्याला मदत मिळते. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला बायोविटा एक्स आहे तर ते आपल्याला 30 ते 40 ml घेणे गरजेचे आहे. मित्रांनो, यामध्ये बुरशीनाशक सुरुवातीच्या स्टेजमध्ये तेवढं घेणे गरजेचे नाही, पण आपल्याला जर काही झाडामध्ये मर किंवा आपल्याला काही प्रमाणात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जर दिसून आला तर त्यामध्ये साधं जे बुरशीनाशक आहे त्यामध्ये साप असो किंवा बायोस्टिन असो तर असे बुरशीनाशक आपण त्यामध्ये घेऊ शकता. नाहीतर मित्रांनो, आपल्याला फक्त टॉनिक, विद्राव्य खत आणि कीटकनाशक अशीच फवारणी आपल्याला पहिली घ्यायची आहे. आणि मित्रांनो, ही पहिली फवारणी कधी घ्यायची तर ही फवारणी आपल्याला 20-25 दिवसाच्या नंतर फवारणी घ्यायची आहे. मित्रांनो, सुरुवातीच्या काळाला आपण त्याला बीज प्रक्रिया असते, त्यामुळे जास्त प्रमाणात त्यामध्ये किडींचा प्रादुर्भाव त्यामध्ये लवकर होत नसतो. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला किडीचा प्रादुर्भाव दिसला तरच आपल्याला त्यामध्ये फवारणी घ्यायची आहे. त्यामध्ये कीटकनाशकाची किंवा आपण त्यामध्ये जे टॉनिक आहे तर ते सुद्धा घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, धन्यवाद. जय जवान जय किसान.